रिपब्लिकन पक्ष जिंदाबाद, नीला झेंडा जिंदाबाद, भारतीय संविधान जिंदाबाद, भारतीय संसद जिंदाबाद, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे जिंदाबाद, राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, अमर रहे, राजाभाऊ खोब्रागडे जिंदाबाद, 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 राजाभाऊ खोब्रागडे जिंदाबाद, 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 अमर रहे, राजाभाऊ अमर रहे, अमर रहे, अमर रहे, खोब्रागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन पक्षाचा, रिपब्लिकन पक्षाचा, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, हो माझ्या राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे अमर रहे, बाबासाहेब आंबेडकरांचा, बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन एकता जिंदाबाद, रिपब्लिकन एकता जिंदाबाद, रिपब्लिकन एकता जिंदाबाद. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त आज मोठ्या संख्येने नागपूरच्या इंदोरा या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी वेगवेगळ्या संघटन आणि या ठिकाणी रिपब्लिकन पक्षाचे विविध गटाचे आणि ओडिशा गटाचे सुद्धा आज या ठिकाणी राजाभाऊ खोब्रागडे यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आलेले आहे. आणि आपल्याला थेट मान्यवर जुळलेलं आहे डॉक्टर शिवशंकर बनकर जुळलेलं आहे. ठामपणे मत सांगता आणि आज या राजाभाऊ खोब्रागडे माल्यार्पण करून काय नाव सांगा. माझं नाव डॉक्टर शिवशंकर बनकर आहे. मी बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेच्या पक्षामध्ये 50 वर्षापासून कार्य करत आहे. जेव्हा ती संघटन पक्षामध्ये आलो आहे तेव्हापासून मी कोणत्याही संघटनेत न जाता एकनिष्ठ बाबासाहेबांनंतर बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे हेच माझ्यासाठी नेते राहिलेत आणि त्यांच्यासाठी चळवळ मोठी झाली पाहिजे हाच माझा मनापासून प्रयत्न आहे. आणि या चळवळीसाठी आम्ही संपूर्ण नागपूर शहरात फिरत असतो आणि बॅरिस्टर साहेबाची बाबासाहेबाची जी चळवळीची भूमिका होती ती समजून सांगत असतो. आणखी काही मान्यवर साहेबांनी आपल्याला राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कर्तृत्वाचा एक आढावा घेताना महत्त्वपूर्ण माहिती सांगितली आणि काय त्यांच्या कार्य याच्यामध्ये महत्त्वपूर्ण त्यांनी आपल्याकडे मान्यवर साहेबांनी त्यांची चळवळी त्याचं काय सांगितलं. राजाभाऊ खोब्रागडे जन्मशताब्दी निमित्त यांच्या पुतळ्याला या ठिकाणी एका पुतळ्याला माल्यार्पण करण्यासाठी वेगवेगळे संघटन आज जुळलेलं आहे आणि आपल्याला थेट बाळू घरडे साहेब जुळलेले आहे आणि ठामपणे मत सांगतात. वेगवेगळ्यांनी कार्यक्रम घेऊन जनजागृतीचं काम करतात. आपल्याशी त्याने जुळलेले आहे. काय चालू पाहिजे. मी बाळू घरडे रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता रिपब्लिकन पक्षाचा एक कार्यकर्ता आठवले साहेबांच्या सोबत काम करतो. आज बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे या महान रिपब्लिकन सैनिकाचं रिपब्लिकन अनुयायाचं आज जयंती आणि समारोह जयंतीच्या निमित्ताने या ठिकाणी आपण साजरा करतो. मित्रांनो, बॅरिस्टर साहेबांच्या अगदी लहान वयामध्ये बाबासाहेबांचा जो विश्वास बॅरिस्टर साहेबांवर होता आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन या बाबासाहेबांच्या संघटनेचे बॅरिस्टर साहेब महासचिव होते. रिपब्लिकन पक्ष स्थापनेसाठी जेव्हा बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केलं तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये हा प्रामाणिक सैनिक बॅरिस्टर खोब्रागडे हा या देशाचं पुढं नेतृत्व करेल अशी भावना होती. परंतु 56 मध्ये बाबासाहेबांच्या निधनानंतर जेव्हा रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाली
तर जाणीवपूर्वक बाबासाहेबांच्या या प्रामाणिक नेत्याला या रिपब्लिकन पक्षापासून कसं बाजूला सारता येईल, या राजाभाऊ खोब्रागडेला कसं या रिपब्लिकन आंदोलनामधून कसं बाजूला करता येईल, या दृष्टीने एक षडयंत्र रचण्यात आलं आणि रिपब्लिकन पक्षामध्ये बॅरिस्टर साहेब हे दुय्यम भूमिकेमध्ये आले. मला विश्वास आहे की जर त्या 1957च्या रिपब्लिकन पक्षाच्या निर्मितीमध्ये बॅरिस्टर साहेबांना एक महत्त्वाचं आणि एक जिम्मेदारी दिली असती तर आज रिपब्लिकन पक्षाची जी वाताहत झालेली आहे, जे गट तट पडलेले आहेत, रिपब्लिकन पक्षामध्ये जे निराशा निर्माण झालेली आहे ती कदाचित झाली नसती. या महान नेत्याला आजच्या या त्यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करून समस्त जनतेला विखुरलेल्या या निळ्या पाखरांना परत आव्हान आहे की एका अशोक चक्र असलेल्या या निळ्या झेंड्याखाली त्यांनी संघटित व्हावं. हे तथाकथित नेत्यांनी सुद्धा संघटित व्हावं, जनतेने सुद्धा संघटित व्हावून या बॅरिस्टर साहेबांसारख्या महान सुपुत्राला आदरांजली व्यक्त करण्यासाठी शपथ घ्यावी ही आजच्या दिनी मी सर्वांना विनंती करतो. जय भीम, जय रिपब्लिकन, जय संविधान. साहेबांनी एक राजाभाऊ खोब्रागडे यांच्या जीवनाचा एक आढावा घेताना त्यांनी केलेल्या कामाचा एक आढावा घेतला आणि त्यांनी थोड असे कामं केले याच्याबद्दल एक आढावा घेताना आणि त्याच्यासोबत वेगवेगळे संघटन येऊन आज संघटनेची एक मोठी ताकद निर्माण होत आहे आणि या संघटनेच्या वतीने राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कारकिर्दीला एक मोठा एक त्यांचा आढावा घेण्यात आला आणि आमच्या जनतेला क्रांतिकारी जय भीम.